Hello student, welcome to online class 11 Commerce, Bookkeeping and Accountancy, Final Accounts of a Proprietary Concern. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गिव इफेक्ट्स टू द ॲडजस्टमेंट्स म्हणजे फायनल अकाउंट्सशी रिलेटेड ॲडजस्टमेंट यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न हे या प्रकरणातली सिरीज प्रमाणे आपण पुढे पुढे जातो. तर फायनल अकाउंटशी ॲडजस्टमेंट जे रिलेटेड आहेत त्यामध्ये काही ॲडजस्टमेंट हे असे असतात की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ते येतच असतात. तर त्याचा एक ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो की दी मोस्ट फ्रिक्वेंट अँड फंडामेंटल ॲडजस्टमेंट्स. हे जे 4 ॲडजस्टमेंट आहेत ते फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये मॅक्सिमम आलेले असतात. मग ते VA ही असू शकतात आणि HA ही असू शकतात. VAचा अर्थ काय मी इथे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, व्हिजिबल ॲडजस्टमेंट. व्हिजिबल ॲडजस्टमेंट म्हणजे काय, ट्रायल बॅलन्सच्या खाली ते दिलेले असतात जे आपल्याला स्पष्ट दिसतात. आणि HA याचा अर्थ काय की हिडन ॲडजस्टमेंट. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे काय की ट्रायल बॅलन्समध्ये ते लपलेले असतात. तर असे ते 4 ॲडजस्टमेंट कोणते आहेत ते आपण वन बाय वन पाहूयात. पण सर्वात पहिले आपल्याला प्रत्येक ॲडजस्टमेंटविषयी 3 गोष्टी माहीत असणे आवश्यकच आहे. त्यापैकी जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ॲडजस्टमेंटची एंट्री करता आली पाहिजे. दुसरी जी गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे ॲडजस्टमेंटचे जे 2 इफेक्ट होतात ते 2 इफेक्ट आपल्याला देता आले पाहिजेत. आणि जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ॲडजस्टमेंटशी रिलेटेड जे महत्त्वाचे नोट्स असतात ते माहीत असणे गरजेचे आहे. तर आपण प्रत्यक्षात ते कोणते 4 ॲडजस्टमेंट आहेत ते आपण पाहूयात. पहिल्या ॲडजस्टमेंटचं नाव आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, तर अनसोल्ड गुड्स ॲट द एंड ऑफ इयर. वर्षभरामध्ये जे विकून शिल्लक राहिलेला जो माल असतो त्याला आपण काय म्हणतो, क्लोजिंग स्टॉक. तर या क्लोजिंग स्टॉकची एंट्री काय होते, मग बेसिकली एंट्री येणं गरजेचं आहे. तर ती एंट्री अशी आहे की क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. आता यामध्ये बघा, क्लोजिंग स्टॉक अकाउंट हे डेबिटला आहे. क्लोजिंग स्टॉक हे स्टॉक आहे, असेट्स आहे. आपण बघितलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्याची एंट्री केली होती बाय क्लोजिंग स्टॉक. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला क्लोजिंग स्टॉक घेतलं जातं. असे 2 इफेक्ट होतात. क्लोजिंग स्टॉक हे असेट्स आणि ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं जातं. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपण बघत असताना बघितलं होतं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गुड्स कमी आणि क्रेडिट साईडला गुड्स गोज आउट. हा जो वर्षभर विकून शिल्लक राहिलेला माल आहे तो आपण केव्हा विकतो, पुढच्या वर्षी. पण तोपर्यंत पुढचा वर्ष येईपर्यंत ती आपली संपत्ती आहे आणि म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटवरून ट्रान्सफर केलं जातं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि म्हणून अशा प्रकारे हे 2 इफेक्ट होतात, गुड्स गोज आउट म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटमध्ये ते असेट साईडला घेतले जातात.
ती असेट्स आहे. त्यानंतर या क्लोजिंग स्टॉकविषयी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काही प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईस पण दिलेली असते आणि मार्केट प्राईस पण दिलेली असते. मग अशा वेळेस आपल्याला कोणती प्राईस ही गृहीत धरायची, तर कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस विचवर इज लोअर. जे त्या दोन्हीपैकी कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस या दोन्हीपैकी जी व्हॅल्यू कमी आहे ती आपण क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू म्हणून गृहीत धरावी लागते. तर अशा पद्धतीनं हे पहिलं ॲडजस्टमेंट. त्यानंतर दुसरं ॲडजस्टमेंट आहे. दुसरं ॲडजस्टमेंट काय आहे, डेप्रिशिएशन ऑर रिटर्न ऑफ द असेट्स. याचा अर्थ काय आहे, डेप्रिशिएशन किंवा रिटर्न ऑफ या दोन्हीचा अर्थ सिमिलरली सारखाच आहे, पण पुढे बघूया त्यात थोडासा फरक आहे. तर डेप्रिसिएशन म्हणजे काय, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स. म्हणजे जी आपली असेट्स असते, जी मालमत्ता असते, ती जी संपत्ती असते, आपण करंट इयरमध्ये या चालू वर्षामध्ये खरेदी केलेलं आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये त्याची व्हॅल्यू तीच राहते का, तर राहत नाही. तर त्या असेट्सच्या व्हॅल्यूमध्ये डिक्रीज म्हणजे कमी कमी ती व्हॅल्यू होत जाते. त्याला आपण डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स, डेप्रिशिएशन झीज होत जाते, संपत्तीची झीज होत जाते. तर त्याची एंट्री काय होते प्रॉपरली, डेप्रिशिएशन अकाउंट ऑर रिटर्न ऑफ अकाउंट. दोन्हीपैकी तिथं प्रॉब्लेममध्ये जे नाव दिलेलं असेल ते आपण घ्यायचं आहे. डेप्रिशिएशन अकाउंट ऑर रिटर्न ऑफ अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. आता इथं बघा, डेप्रिशिएशन अकाउंट किंवा रिटर्न ऑफ अकाउंट आपण डेबिट घेतलेलं आहे. मग त्याचे दोन पहिला इफेक्ट डेप्रिशिएशनचे इथं 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण डेप्रिशिएशन हा लॉस आहे. डेप्रिशिएशन हा व्यवसायाचा बिझनेसचा लॉस समजला जातो आणि हे कुठं जातं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण इन्कम, एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे नॉमिनल अकाउंटशी ते रिलेटेड आहे. नॉमिनल अकाउंटचा नियमच आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि म्हणून डेप्रिशिएशन असेल किंवा रिटर्न ऑफ असेल ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट टू असेट्स अकाउंट म्हणजे काय की त्या असेट्समधून ती लेस केली जाते. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला त्या रिलेटेड असेट्समधून डेप्रिशिएशनची किंवा रिटर्न ऑफची अमाऊंट ही लेस केली जाते. तर असे हे डेप्रिशिएशनचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये त्या असेट्समधून तेवढी डेप्रिसिएशनची किंवा रिटर्न ऑफ अमाऊंट ही लेस केली जाते त्या असेट्समधून. आणि एंट्री आपण काय बघितली की डेप्रिशिएशन ऑर रिटर्न ऑफ अकाउंट डेबिट टू असेट्स. त्यानंतर या डेप्रिशिएशन किंवा रिटर्न ऑफ विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. पहिली काय आहे की डेप्रिशिएशन चार्जड ऑन टँजिबल फिक्स्ड असेट्स. डेप्रिशिएशन हे कोणत्या असेट्सवर चार्ज केलं जातं, तर टँजिबल फिक्स्ड असेट्सवर. म्हणजे फर्निचर असेल, व्हेइकल असेल किंवा मशिनरी असेल. तर ही जी फिक्स्ड असेट्स आहे या फिक्स्ड असेट्सवर डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. आणि दुसरी गोष्ट काय की रिटर्न ऑफ यूज्ड फॉर इनटँजिबल असेट्स. राईट ऑफ हे कोणत्या असेट्सवर केलं जातं, तर इनटँजिबल ॲसेट्सवर केलं जातं. इनटँजिबल ॲसेट्स म्हणजे कोणते आहेत, गुडविल असेल, पेटंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असतील किंवा हे जे आहेत ते इनटँजिबल ॲसेट्स, लूज टूल्स असेल, हे इनटँजिबल ॲसेट्स. इनटँजिबल ॲसेट्सवर जनरली राईट ऑफ हे चार्ज केलं जातं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची इथे इम्पॉर्टंट नोट्स काय आहे की जर डेट इज नॉट गिवन, ट्रायल बॅलन्समध्ये बघा, ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला असेट्स दिलेले असतात, असेट्सचं नाव दिलेलं असतं आणि नावाच्या पुढे तिथं पर्टिक्युलर कॉलममध्येच जर तिथं मंथचा जर उल्लेख केलेला असेल, मंथचा जर उल्लेख केलेला असेल तर ते काय असतं की ती असेट्स
अकाउंटिंग इयरमध्ये कोणत्या महिन्यात परचेस केलेला आहे ते आपल्याला इंडिकेट करतं देतं. पण जर डेट इज नॉट गिवन, जर डेट तिथं गिवन दिलेलंच नसेल तर आपल्याला पूर्ण 12 महिन्यासाठी डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. पण जर तिथं ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरी असं दिलेलं आहे आणि तिथं जर आपल्याला डेट दिलेला असेल की 1 जून 2018 असं दिलेलं आहे, तर ते जून महिन्याच्या 1 तारखेला परचेस केलं. मग जूनपासून आपला अकाउंटिंग इयर केव्हा संपतं? 31 मार्च. तर जून ते 31 मार्चपर्यंत आपले किती? 7 महिने होतात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर 9 महिने. 9 महिन्याचं आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायचं, कारण आपण ते परचेस कधी केलेलं आहे? 1 जूनला केलेलं आहे. 1 जूनपासून आपण 31 मार्चपर्यंत म्हणजे ते 9 महिने आपण ती असेट्स यूज केलेली आहे. त्यामुळे 9 महिन्याचंच तिथं डेप्रिशिएशन घेतलं जातं. तर अशा पद्धतीनं जर डेट दिलेला असेल तर तिथं आपल्याला अकॉर्डिंगली दी नंबर ऑफ दी मंथ त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. पण डेट दिलेलं नसेल तर पूर्ण फुल इयरचं 12 महिन्याचं डेप्रिशिएशन आपल्याला तिथं चार्ज करावं लागतं. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की डेप्रिशिएशनच्या बाबतीत नो डेप्रिशिएशन चार्ज ऑन लँड. जी लँड ही जी संपत्ती आहे या संपत्तीवर डेप्रिशिएशन आकारलं जात नाही, चार्ज केलं जात नाही. तर अशा पद्धतीनं हे जे 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला डेप्रिशिएशन या ॲडजस्टमेंटविषयी माहीत करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथी एक गोष्ट असते, त्यानंतर हे डेप्रिशिएशनच्या बाबतीत झालेलं आहे. पुढे आणखीन एक आपल्याला इथं गोष्ट दिली जाते की काही वेळेला असेट्सच्या नावापुढे नंबर ऑफ इयर्स दिलेले असतात. उदाहरणार्थ जर इथं आपल्याला द्यायचं झालं तर लीज होल्ड प्रॉपर्टी ही असेट्स आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी ट्रायल बॅलन्समध्ये पर्टिक्युलरमध्ये दिलं जातं आणि त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये 10 इयर्स असं दिलं जातं आणि अमाऊंट सपोज 1 लाख असेल तर इथं डेप्रिशिएशन आपल्याला 1 वर्षाचं काढत असताना आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो. तर फॉर्म्युला काय आहे की तर हे जे 10 इयर्स आहे ती लाईफ दिलेली असते, त्या असेट्सची लाईफ दिलेली असते आणि त्यामुळं आपल्याला इथं फॉर्म्युला पर ॲनम अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन or write off is equal to value of assets divided by number of years, म्हणजे टोटल असेट्सची कॉस्ट डिवायडेड बाय लाईफ या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला तिथे डेप्रिशिएशन काढावं लागणार आहे. तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला या डेप्रिशिएशनविषयी आपण महत्त्वाचे इम्पॉर्टंट नोट्स बघितले. पहिलं जे आहे ते इनटँजिबल फिक्स्ड असेट्सवर डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. त्यानंतर इनटँजिबल असेट्सवर आपल्याला रिटर्न ऑफ चार्ज करायला सांगितलं जातं. डेट दिलेली नसेल तर फुल 1 वर्षाचं डेप्रिसिएशन तिथं चार्ज करायचं आणि डेट दिलेली असेल तर तिथून आपल्याला मंथ काउंट करून जेवढे महिने आपण ती असेट्स यूज केलेले आहे तेवढ्या महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला रेटप्रमाणे आपल्याला तिथं क्रिएट करावं लागणार आहे. त्यानंतर लँड या असेट्सवर डेप्रिशिएशन क्रिएट केलं जात नाही. त्यानंतर आपण बघितलं की एखाद्या प्रॉपर्टी पुढे जर त्याची लाईफ दिलेली असेल तर डेप्रिशिएशन ते कसं काढलं जातं हे आपण बघितलं. त्यानंतर यातली तिसरी जी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे त्याचं नाव आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ आहे करंट इयर्स एक्सपेन्सेस नॉट येट पेड. म्हणजे काय की जे खर्च चालू वर्षाचे आहेत, चालू वर्षाशी रिलेटेड ते खर्च आहेत आणि पूर्ण वर्ष संपले तरी ते आपण पेड केलेले नाही, ते द्यावयाचे बाकी आहेत, शिल्लक आहेत, अशा खर्चाला आपण काय म्हणतो तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो. आता उदाहरणार्थ सॅलरी इथं आपल्याला दिलेली आहे. सॅलरी आपल्याला सपोज महिन्याला 5,000 सॅलरी आहे. 5,000 महिन्याला सॅलरी असेल तर वर्षाचे 60,000 होतात. पण आपण तिथे किती दिलेले आहेत? 50,000च दिले.
म्हणजे 2 महिन्याची सॅलरी आपली काय आहे अजून द्यावयाची आहे. ते या वर्षाची करंट इयरशीच रिलेटेड आहे, पण 2 महिन्याची सॅलरी अजून आपल्याला पेड करावयाची आहे, पेएबल आहे. त्यानंतर याची एंट्री बघूयात की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची प्रॉपरली जर्नल एंट्री काय होते. तर एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट. एक्सपेन्सेस अकाउंट हे डेबिटला घेतलेलं आहे. तर जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, जेवढी अमाऊंट आहे ती एक्सपेन्सेसमध्ये ॲड केली जाते. त्या एक्सपेन्सेसमध्ये ती अमाऊंट काय केली जाते, ॲड केली जाते. त्याचा पहिला इफेक्ट काय की जर उदाहरणार्थ आता सॅलरी असेल तर सॅलरी आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर जी आउटस्टँडिंग आता मी सांगितले की तुम्हाला 2 महिन्याची म्हणजे 10,000 जी सॅलरी पेड करावयाची आहे, पेएबल आहे, ते काय केलं जातं की तिथं इनरला घेतलं जातं सॅलरी अकाउंट डेबिट 50,000 ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 10,000 इनरला घेतलं जातं आणि आउटरला 60,000 असं घेतलं जातं. जरी ते दिलेलं जरी नसलं तर या वर्षाशी करंट इयरशी ते रिलेटेड आहे आणि म्हणून ते आपल्याला यावर्षी ते गृहीत धरावंच लागणार आहे. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्या खर्चामध्ये ते ॲड केलं जातं. आणि दुसरा इफेक्ट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट ही लायबिलिटी आहे. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला ती नोंदवली जाते, लिहिली जाते. कारण द्यावयाचं आहे पण दिलेलं नाही, ते कधी ना कधी आपल्याला द्यायचंच आहे, ती लायबिलिटी आहे आणि म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला ती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून ती लिहिली जाते. आता या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस विषयी सुद्धा काही महत्त्वाचे नोट्स आहेत ते बघूयात आपण. तर या ठिकाणी जे पहिलं नोट्स आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला आणखीही काही नावांनी ओळखलं जातं. त्यामध्ये पहिलं नाव आहे अनपेड एक्सपेन्सेस किंवा ॲक्रूड एक्सपेन्सेस किंवा पेएबल एक्सपेन्सेस किंवा त्याला ड्यू एक्सपेन्सेसही असं म्हटलं जातं. जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याचा अर्थ अनपेड एक्सपेन्सेस, ॲक्रूड एक्सपेन्सेस, पेएबल एक्सपेन्सेस याचा अर्थ एकच आहे. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट इथं माहिती काय आहे की हे विजिबल ॲडजस्टमेंटसुद्धा असू शकतं. विजिबल ॲडजस्टमेंट म्हणजे काय, सी बिलो द ट्रायल बॅलन्स, म्हणजे जे ट्रायल बॅलन्सच्या जे खाली ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्यामध्ये दिलेले असतात. तर आता उदाहरणार्थ घ्यायचं राहिलं तर आउटस्टँडिंग वेजेस ऑफ ₹600 असं स्पष्ट तिथं दिलेलं असतं, त्याला आपण विजिबल ॲडजस्टमेंट असं म्हणतो. आणि दुसरं एक ॲडजस्टमेंट असतं त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे काय की ट्रायल बॅलन्समध्ये ते त्या खर्चामध्ये दिलेलं असतं, ते लपलेलं असतं, ते आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. तर हिडन ॲडजस्टमेंटमध्ये आपण इथं बघतोय की एक्सपेन्सेस फॉर लेस दॅन 12 months सीन इन ट्रायल बॅलन्स. आता उदाहरणार्थ आपण सॅलरीचं इथं उदाहरण घेतलं की सॅलरी आणि तिथं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं की 9 months. सॅलरी हे नाव पर्टिक्युलरमध्ये लिहिलं जातं आणि त्याच्या पुढेच ब्रॅकेटमध्ये 9 months असं लिहिलं जातं आणि रुपीज तिथं काय लिहिलं जातं की 900. अमाऊंटच्या कॉलममध्ये 900 डेबिट अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहिलं जातं. म्हणजे ही जी 900 सॅलरी जी आहे ती 9 महिन्याची आहे आणि अजून 3 महिन्याची सॅलरी जे ₹300 आहे ते द्यावयाची आहे. म्हणजे टोटल सॅलरी, सपोज आपण इथं उदाहरण बघतो, सपोज टोटल सॅलरी वर्षाची किती झाले तर 1,200, पण आपण प्रत्यक्षात किती पेड केली ₹900. अजून ₹300 आपल्याला काय करायचं आहे, द्यावयाचं आहे. तर अशा पद्धतीने जे हिडन ॲडजस्टमेंट आहेत ते ट्रायल बॅलन्समध्ये लपलेले असतात, ते स्पष्ट आपल्याला कळत नाही किंवा ते दिसत नाही, त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट. म्हणजे हे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, वेजेस असेल, सॅलरी असतील, कॅरेज असेल किंवा प्रिंटिंग स्टेशनरी असेल, हे जे खर्च आहे आउटस्टँडिंग आहे, जे पेएबल आहे, अनपेड आहे, ते हिडन पण ॲडजस्टमेंट असू शकतात आणि विजिबल पण ॲडजस्टमेंट असू शकतात. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची जर्नल एंट्री आपण काय केली, एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट.
याचे दोन इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेस असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. सॅलरी असेल तर आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर त्या ठिकाणी ते त्या खर्चामध्ये ॲड केलं जातं पहिलं इफेक्ट. आणि जो दुसरा इफेक्ट आहे तो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लॅबिलिटी असल्यामुळे बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला ते अपेअर केलं जातं. त्यानंतर चौथी जी ॲडजस्टमेंट आहे त्याचं नाव आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या अपोजिट. म्हणजे नेक्स्ट इयर्स एक्सपेन्सेस पेड इन करंट इयर. याचा अर्थ काय होतो की आपण जे खर्च करतो ते खर्च आपण नेक्स्ट इयरशी रिलेटेड असतं. म्हणजे नेक्स्ट इयरचा पण आपण खर्च यावर्षी आपण देतो, करंट इयरमध्ये देतो. त्याला आपण म्हणतो आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर 11वीमध्ये 5,000 फी आहे आणि 12वीची 5,000 फी आहे. आपण ते 11वीची 5,000 फी ही करंट इयरशी रिलेटेड आहे, तो ते आपण यावर्षी शिकतो आहे. पण आपण एकाच वेळेला जर 10,000 फी दिली तर जे ते 5,000 12वीची जी फी आहे ते पुढच्या वर्षीची आहे. त्याला आपण काय म्हणतो की प्रीपेड एक्सपेन्सेस. ते पुढच्या वर्षीची 12वीची जरी फी असली तरी आपण करंट इयरमध्ये पेड करतो आहे. त्याला आपण म्हणायचं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेसची जर्नल एंट्री काय होते? प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट. आता इथं प्रीपेड एक्सपेन्सेस उदाहरणार्थ जर आपण आता ट्युशन फी घेतलेलं असेल तर ट्युशन फी ही पुढच्या वर्षीची आहे, ठीक आहे, 10,000. आपण 10,000 ते यावर्षी करंट इयरमध्ये दिलं. तर प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय येणार आहे इथं? ट्युशन फी एक्सपेन्सेस अकाउंट, ट्युशन फी अकाउंट, प्रीपेड ट्युशन फी अकाउंट डेबिट टू ट्युशन फी अकाउंट, असं त्याची जर्नल एंट्री होणार आहे. मग त्याचे दोन इफेक्ट काय आहे की प्रीपेड पुढच्या वर्षीचा जरी तो खर्च आपण यावर्षी दिलेला असेल, खर्च पुढच्या वर्षीचा आहे पण तेवढी अमाऊंट या करंट इयरची काय आहे? ॲसेट्स आहे. म्हणून त्याचा पहिला इफेक्ट काय होणार आहे की बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला. आणि दुसरा इफेक्ट की जे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्या खर्चामधून त्या खर्चामधून ते काय केलं जातं? तेवढी अमाऊंट लेस केली जाते. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या खर्चामधून लेस केली जाते. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला घेतली जाते. त्यानंतर आपण प्रीपेड एक्सपेन्सेसविषयी इम्पॉर्टंट नोट्स बघूयात. इथंसुद्धा जसं आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला जसे आणखीनही काही नावं आहेत तसं इथं प्रीपेड एक्सपेन्सेसला सुद्धा दुसऱ्या नावानंही इथं संबोधलं जातं. त्यामध्ये आहे ॲडव्हान्स एक्सपेन्सेस और अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस और कॅरीड फॉरवर्ड एक्सपेन्सेस, ह्याही नावाने त्याला इथं संबोधलं जातं, ओळखलं जातं. त्यानंतर हे जे प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत हे प्रीपेड एक्सपेन्सेस विजिबल ॲडजस्टमेंटसुद्धा असू शकतात किंवा हिडन ॲडजस्टमेंटसुद्धा असू शकतात. विजिबल ॲडजस्टमेंट म्हणजे काय तर सीन बिलो इन द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये ते स्पष्ट दिलेलं असतं की आता उदाहरणार्थ इथं दिलेलं असतं की प्रीपेड एक्सपेन्सेस ऑफ रुपीज किंवा प्रीपेड वेजेस ऑफ रुपीज 500. तर त्या वेजेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट्स साईडला त्या वेजेसमधून जे 500 रुपये दिलेले आहेत ते लेस केलं जातं आणि राहिलेली जी नेट वेजेसची अमाऊंट आहे ती आउटरला घेतली जाते. पण हिडन जे ॲडजस्टमेंट आहेत, जर इथं प्रीपेड वेजेस जर हिडन दिलेलं असेल म्हणजे जर ते ट्रायल बॅलन्समध्ये लपलेलं असेल तर कसं दिलं जातं? एक्सपेन्सेस फॉर मोर दॅन 12 months विल बी गिवन इन द ट्रायल बॅलन्स. जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हिडन असेल तर काय केलं जातं की लेस दॅन 12 month दिलं जातं. तर इथं प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये काय केलं जातं? मोर दॅन 12 month. आता उदाहरणार्थ जर हेच घेतलं की
वेजेस इथं दिलेले आहेत. वेजेस ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये 15 मंथ्स जर असं दिलेलं असेल, 15 मंथ दिलेलं असेल तर एका महिन्याचे 12 महिन्याप्रमाणे किती होतं तेच या करंट इयरशी रिलेटेड आहे. आणि जे वरचे 3 महिन्याचं जे एक्स्ट्रा दिलेलं असेल ते आपल्याला लेस करावं लागेल. ते लेस करून मग आउटरला ती नेट वेजेसची अमाऊंट ही घेतली जाते. तर त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो. तर अशा पद्धतीने हे जे 4 ॲडजस्टमेंट आहेत आत्तापर्यंत आपण बघितले. क्लोजिंग स्टॉक फर्स्ट, सेकंड आहे डेप्रिशिएशन ऑर रिटर्न ऑफ ऑन द असेट्स, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि चौथं जे लास्ट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. हे जे 4 ॲडजस्टमेंट आहेत हे 4 ॲडजस्टमेंट फायनल अकाउंट्सचे जे प्रॉब्लेम असतात त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे जनरली येतातच. या 4 ॲडजस्टमेंट शिवाय दुसरे वेगळे तरी असतात पण हे ॲडजस्टमेंट हे नेहमी दिले जातात आणि म्हणूनच त्याला इथं ग्रुप आपण तयार केलेला आहे की दी मोस्ट फ्रिक्वेंट अँड फंडामेंटल ॲडजस्टमेंट्स. तर अशा पद्धतीनं या प्रॉपरली ॲडजस्टमेंट जे असतात त्या ॲडजस्टमेंट इथं विथ रिझन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वेलकम टू ऑनलाईन क्लास 11th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 9 फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागात आपण फायनल अकाउंटविषयी संबंधित असलेले जे 4 ॲडजस्टमेंट हे आपण शिकलो. ते कोणते ॲडजस्टमेंट होते तर पहिलं आपण बघितलं की क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर दुसरं डेप्रिशिएशन ऑर रिटर्न ऑफ ऑन द ॲसेट्स, 3 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड 4 प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि या 4ही ॲडजस्टमेंट्सला आपण ग्रुपिंग दिलेलं होतं की दी मोस्ट फ्रिक्वेंट अँड फंडामेंटल ॲडजस्टमेंट. फ्रिक्वेंटचा अर्थ असा आहे की जे नेहमी किंवा वारंवार येणारे. फंडामेंटल म्हणजे मूलभूत ॲडजस्टमेंट आणि म्हणूनच आपण यांना मोस्ट फ्रिक्वेंट असं म्हणलेलं आहे. तर यानंतर आपण आज पाहणार आहोत की त्याच्या पुढचे जे ॲडजस्टमेंट आणखीनही काही ॲडजस्टमेंट आहेत त्याला आपण इथं नाव दिलेलं आहे की दी लेस फ्रिक्वेंट अँड फंडामेंटल ॲडजस्टमेंट. तर इथं दी लेस फ्रिक्वेंट म्हणजे काय की फायनल अकाउंट्सच्या प्रॉब्लेममध्ये कमी प्रमाणात हे ॲडजस्टमेंट दिले जातात. परंतु कमी प्रमाणात दिले जातात याचा अर्थ असा नव्हे की ते महत्त्वाचे नाही आहेत. तेही महत्त्वाचेच आहेत, तेही फंडामेंटलच आहेत. त्यामुळं आज आपण टुडे वी आर गोइंग टू लर्न दी लेस फ्रिक्वेंट अँड फंडामेंटल ॲडजस्टमेंट्स. These are 3 the less frequent fundamental adjustments you can see. तर ते कोणकोणते 3 फंडामेंटल आपले आज बघणारे जे ॲडजस्टमेंट आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. या आधीच्या भागामध्ये आपण 4 ॲडजस्टमेंट बघितले होते 1 2 3 4. आज आपण जे ॲडजस्टमेंट बघणार आहोत त्याला नंबर देणार आहोत 5 6 आणि 7 त्याच्या पुढे. तर पाहूया दी लेस फ्रिक्वेंट फंडामेंटल ॲडजस्टमेंट. त्यामध्ये नंबर 5 ॲडजस्टमेंटचं नाव आहे स्टॉक ऑफ मटेरियल अँड ॲट एंड ऑर अनयुज्ड मटेरियल ॲट एंड. तर याचा अर्थ असा आहे की सम मटेरियल्स लाईक स्टेशनरी, पोस्टेज स्टॅम्प्स, कॅन्टीन प्रोव्हिजन्स एट्सेट्रा अनयुज्ड at the end of year and remains. म्हणजे काही मटेरियल्स हे असे असते की आपल्याकडे अवेलेबल असते. म्हणजे स्टेशनरी असेल, पोस्टेज स्टॅम्प्स असेल, कॅन्टीन सामान, त्यामध्ये खायचे काही पदार्थ, चहा, साखर, हे अशा प्रकारचे मटेरियल आहे की वर्ष संपल्यानंतर देखील ते पूर्णपणे संपत नाहीत. वर्षाच्या शेवटी थोडी तरी क्वांटिटी ही शिल्लक राहते.
त्याला आपण म्हणतो स्टॉक ऑफ मटेरियल ॲट दी एंड किंवा अनयुज्ड मटेरियल ॲट दी एंड. आता या ॲडजस्टमेंटचा अर्थ बघितल्यानंतर आपण जर्नल एंट्री काय होते ते पाहूया. जर्नल एंट्री अशी आहे की स्टॉक ऑफ मटेरियल अकाउंट डेबिट टू मटेरियल अकाउंट. स्टॉक ऑफ मटेरियल अकाउंट डेबिट टू मटेरियल अकाउंट. याचा अर्थ काय आहे की स्टॉक ऑफ मटेरियल म्हणजे काय, थोडी तरी ती शिल्लक आहे. शिल्लक जर स्टॉक असेल, स्टॉक ही आपली ॲसेट्स असते, त्यामुळे त्याचा फर्स्ट इफेक्ट हा कुठे होतो, बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला स्टॉक ऑफ मटेरियल म्हणून ते घेतलं जातं. आणि दुसरा इफेक्ट टू मटेरियल अकाउंट म्हणजे काय की जे आपण मटेरियल आपण हे कुठे घेतो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता यामध्ये मटेरियलच्या ठिकाणी आपण स्टेशनरी घेऊ शकतो. स्टेशनरी जर घेतलेली असेल तर जर्नल एंट्री काय होते मग, स्टॉक ऑफ स्टेशनरी अकाउंट डेबिट टू स्टेशनरी अकाउंट. स्टेशनरी पोस्टेज स्टॅम्प्स आपण हे कुठे घेतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि मग ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जर आपण घेतलेलं असेल तर त्यामधून जे स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे की जे शिल्लक आहे ते आपण काय करतो लेस, म्हणजे दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या मटेरियल्स रिलेटेड मटेरियल्समधून लेस करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट हे बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला ॲसेट्स म्हणून ते घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही जर्नल एंट्री आणि त्याचे दोन इफेक्ट हे दोन ठिकाणी होत असतात. त्यानंतर या ॲडजस्टमेंटविषयीचे इम्पॉर्टंट नोट्स आहे. ते इम्पॉर्टंट नोट्स काय आहे की सिमिलर टू प्रिपेड एक्सपेन्सेस. याआधी आपण प्रिपेड एक्सपेन्सेस जी आपण ॲडजस्टमेंट बघितली होती, या आधीच्या भागात आपण जे 4 आपण ॲडजस्टमेंट बघितलेले होते त्यामध्ये जे चौथ्या नंबरचं जे ॲडजस्टमेंट आहे की प्रिपेड एक्सपेन्सेस, तर त्याप्रमाणे ज्यांना ही प्रिपेड एक्सपेन्सेसची जे ॲडजस्टमेंट आहे त्याची पोस्टिंग किंवा त्याची जर्नल एंट्री ही कशी केली जाते हे ज्यांना समजलं ते त्यांनासुद्धा हे स्टॉक ऑफ मटेरियल किंवा अनयुज्ड मटेरियल ॲट दी एंड याची ॲडजस्टमेंट ही समजते. कारण ही प्रिपेड एक्सपेन्सेस ची जी ॲडजस्टमेंट आपण जी ट्रान्सफर करतो त्याचे जे दोन इफेक्ट आहेत, त्याचप्रमाणे या ॲडजस्टमेंट जे आज आपण 5व्या नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ मटेरियल ॲट द एंड, त्याचप्रमाणे ही ॲडजस्टमेंट आपल्याला इथं ट्रीट करावी लागणार आहे. त्यानंतर पुढचे जे 6व्या नंबरची ॲडजस्टमेंट आहे त्याचं नाव आहे इन्कम रिसिवेबल. इन्कम रिसिवेबल याचा अर्थ आधी आपण पाहूया. इन्कम रिसिवेबल मीन्स करंट इयर्स इन्कम्स नॉट येट रिसिव्ड. म्हणजे चालू वर्षाचं इन्कम आहे पण चालू वर्ष संपले तरी ते इन्कम आपल्याला अजून मिळालेलं नाही. जर उदाहरण घ्यायचं असेल, तुम्ही एखाद्याच्या दुकानातून गुड्स विकले आहेत, एखाद्याचे तुम्ही गुड्स विकले आहेत आणि गुड्स विक्री केल्यामुळं आपल्याला कमिशन मिळतं. कमिशन हे आपलं इन्कम आहे पण ते अजून आपल्याला मिळालेलं नाही. आपण गुड्स विकले पण जे आपल्याला कमिशन त्याचा मोबदला आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही. किंवा आपण आपली एखादी प्रॉपर्टी आहे की जी पडून आहे ती प्रॉपर्टी आपण रेंटने दिलेली आहे आणि पूर्ण वर्ष संपून गेलं, त्याने किती दिलं 12 महिने, एका वर्षात 12 महिने, 12 महिन्याचं भाडं मिळायला पाहिजे पण 12 महिन्याचं आपल्याला रेंट मिळालं नाही, तर 8 महिन्याचं रेंट आपल्याला मिळालं पण 4 महिन्याचं रेंट आपल्याला अजून मिळालेलंच नाही, तर त्याला आपण म्हणतो इन्कम रिसिवेबल. मग त्याची जर्नल एंट्री काय होते तर इन्कम रिसिवेबल अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. इन्कम रिसिवेबल अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. तर आता या ठिकाणी बघा, इन्कम रिसिवेबल अकाउंट, इन्कम रिसिवेबल या वर्षाचं करंट इयरचं इन्कम आहे पण ते अजून मिळालेलं नाही आहे. पण जरी मिळालेलं नसेल तर ती आपली इन्कम ही असेट्सच आहे आणि त्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट्स काय होतो की बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला इन्कम रिसिवेबल हे घेतलं जातं. आणि टू इन्कम अकाउंट म्हणजे काय, हे इन्कम आपण कुठे घेतो जनरली ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, जे व्यावसायिकाला बिझनेसमॅनला अदर इन्कम हे मिळत असतं की ज्याला आपण इनडायरेक्ट इन्कम असं म्हणतो. ते इनडायरेक्ट इन्कममध्ये इंटरेस्ट रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड असेल, कमिशन रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल, हे आपण कुठे घेतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि मग तिथं आपण त्या इन्कममध्ये हे इन्कम जे आहे तर ॲड करायचं कारण ते आपल्याला अजून
मिळावायचा आहे. मिळावयाचं जरी असेल, रिसिवेबल जरी असेल, तर ते करंट इयरशी रिलेटेड आहे आणि म्हणून ते त्या रिलेटेड इन्कममध्ये ते आपल्याला ॲड करावं लागणार आहे. आता इथं इन्कमच्या ठिकाणी जर आपण स्पेसिफिक इन्कमचं नाव घेतलं, कमिशन घेतलेलं असेल, तर मग जर्नल एंट्री कशी होते, तर कमिशन रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. आता हे कमिशन रिसिवेबल अकाउंट जे आपण डेबिटला घेतलेलं आहे, ते बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला कमिशन रिसिवेबल म्हणून आपल्याला इथं घेतलं जातं आणि टू कमिशन अकाउंट जे क्रेडिटला घेतलेलं आहे ते बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जिथं आपण कमिशन रिसिव्ड घेतो त्यामध्ये तेवढी अमाऊंट ॲड केली जाते. तर अशा पद्धतीनं हे जर्नल एंट्री आणि त्याचे दोन इफेक्ट. आता या कमिशन इन्कम रिसिवेबलच्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या इथं 4 इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत. पहिली काय आहे की जे इन्कम रिसिवेबल आहे याचे आणखीनही काही दुसऱ्या नावानेही त्यांना ओळखलं जातं. त्यापैकी पहिलं जे आहे याला इन्कम रिसिवेबलला आउटस्टँडिंग इन्कमही म्हणलं जातं, ॲक्र्यूड इन्कमही म्हणलं जातं, किंवा तिसरं एक नाव आहे ज्याला आपण इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड. तर या तिन्ही नावाने इन्कम रिसिवेबल याला दुसरे नावं ही आहेत आणि त्या नावानेही त्यांना समजलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे इन्कम रिसिवेबल जे आहे, ही जी ॲडजस्टमेंट आहे ती विजिबल ॲडजस्टमेंट देखील असू शकते. विजिबल ॲडजस्टमेंट याआधी पण आपण या आधीच्या भागात पण आपण जे ॲडजस्टमेंट बघितले त्यामध्ये ती माहिती बघितली. विजिबल ॲडजस्टमेंट म्हणजे की जे क्लिअर कट आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्यामध्ये दिलेले असतात. सीन बिलो दी ट्रायल बॅलन्समध्ये ते त्याचा स्पष्ट इथं उल्लेख इथं केलेला असतो की ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. तर आता उदाहरणार्थ घ्यायचं, आपण कमिशनचं उदाहरण इथं घेतलेलं आहे. तर कमिशन रिसिवेबल ऑफ ₹600 किंवा रेंट रिसिवेबल ऑफ ₹1000 अशा प्रकारचं स्पष्ट तिथं आपल्याला दिलेलं असतं. त्यानंतर याचे म्हणजे काय, हिडन ॲडजस्टमेंट. तर हे कमिशन रिसिवेबल जे आहे ते हिडन ॲडजस्टमेंट देखील असू शकतात. आणि म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे काय की ट्रायल बॅलन्समध्ये इन्कम फॉर लेस दॅन 12 months सीन इन द ट्रायल बॅलन्स, म्हणजे आपल्याला तिथं कमिशन रिसिव्ड इथं दिलेलं आहे ट्रायल बॅलन्समध्ये पर्टिक्युलरमध्ये, आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे की नंबर ऑफ मंथ्स म्हणजे लेस दॅन 12 months, 9 months, 8 months किंवा 10 months असं दिलं जातं. म्हणजे 10 months दिलेलं असेल तर अजून 2 महिन्याचं आपल्याला कमिशन रिसिवेबल आहे, मिळावयाचं आहे. 8 months दिलेलं असेल तर अजून 4 महिन्याचं आपल्याला कमिशन मिळावयाचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्याला आपण म्हणतो हिडन ॲडजस्टमेंट. त्यानंतर चौथं इथं काय दिलेलं आहे की आपल्याला या इन्कम रिसिवेबलच्या बाबतीत तर इट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपण जे आधीच्या भागामध्ये जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही जी 3ऱ्या नंबरची जी आपण ॲडजस्टमेंट बघितली होती त्याच्या अपोजिट ही इन्कम रिसिवेबलची ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये आपण 2 इफेक्ट कोणते केले होते. एक जो इफेक्ट आहे की जो एक्सपेन्सेस असेल, वेजेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि त्या वेजेसमध्ये जर वेजेस आउटस्टँडिंग असतील तर त्यामध्ये ॲड केलं जातं. आणि दुसरा जो इफेक्ट आहे ती काय आहे, लॅबिलिटी आहे. कारण करंट इयरचं जे एक्सपेन्सेस आहे ते अजून आपल्याला द्यावयाचं आहे, दिलेलं नाही आहे, पेएबल असेल तर ती लॅबिलिटी आहे. आणि इथं जे आपण इन्कम रिसिवेबलमध्ये जे बघतोय की या करंट इयरचं इन्कम आहे पण ते अजून आपल्याला मिळालेलं नाही आहे. मिळालेलं नसेल तर ते असेट्स आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लॅबिलिटी असतील तर इन्कम रिसिवेबल हे काय आहे, असेट्स आहे. त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला ती नोंदवतो. तर अशा प्रकारे हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही जी ॲडजस्टमेंट आहे त्याच्या अपोजिट ही ॲडजस्टमेंट आहे इन्कम रिसिवेबल. त्यानंतर 7 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे त्याचं नाव आहे ॲडव्हान्स इन्कम. ॲडव्हान्स इन्कम हे अपोजिट ऑफ प्रीपेड एक्सपेन्सेस, जे आपण आधी प्रीपेड एक्सपेन्सेस ॲडजस्टमेंट बघितली त्याच्या अपोजिट ही ॲडव्हान्स इन्कम आहे.
याचा अर्थ काय होतो की नेक्स्ट इयर्स इन्कम रिसिव्ड इन द करंट इयर. याचा अर्थ काय आहे की नेक्स्ट इयर्स इन्कम रिसिव्ड इन द करंट इयर. म्हणजे आपल्याला जर उदाहरणं घ्यायचं असेल, ट्युशन फी. आता तुम्ही ट्युशन फी, तुम्ही 11वीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि 11वीची फी आहे 5,000. पण तुम्ही 11वीमध्ये ॲडमिशन घेत असताना 10,000 रुपये, म्हणजे 12वीचे सुद्धा, 12वीमध्ये तुम्ही पुढच्या वर्षी शिकणार आहे त्याचेसुद्धा 5,000 फी तुम्ही याच वर्षी इथं पेड केलेलं असेल. तर 5,000 जी तुम्ही 12वीची फी दिलेली आहे ट्युशन फी, ती काय झाली की ॲडव्हान्स इन्कम. ती काय झाली ॲडव्हान्स इन्कम. त्याला आपण काय म्हणतो की ॲडव्हान्स इन्कम. अजून मी ते 12वी ट्युशन क्लासेसचे जे टीचर असतात ते 12वीमध्ये नाही, 12वीचं तर शिकवतच नाही, ते 11वीला शिकवतात. पण त्यांना फी तुमची 12वीचीच देखील मिळाली, म्हणजे त्यांचं काय झालं ते ॲडव्हान्स इन्कम. याचा अर्थ असा होतो की चालू वर्षभर जे चालू वर्षाशी जे रिलेटेड इन्कम आहे ते तर मिळालंच, पण पुढील वर्षाचं सुद्धा इथं इन्कम की जे आता मी उदाहरण घेतलं फीचं, तर ती पुढच्या वर्षाची सुद्धा फी इथं मिळालेली आहे. त्याला आपण काय म्हणतो की ॲडव्हान्स इन्कम. त्याची आता एंट्री बघूयात आपण, जर्नल एंट्री आणि इफेक्ट बघूयात. जर्नल एंट्री अशी होते की इन्कम अकाउंट डेबिट टू ॲडव्हान्स इन्कम अकाउंट. इन्कम अकाउंट डेबिट टू ॲडव्हान्स इन्कम अकाउंट. आता उदाहरणार्थ आपण इथं ट्युशन फी घेतलेलं आहे इन्कम. तर इथं ट्युशन क्लासेस, जे ट्युशन क्लासेस चालवतात त्यांचं इन्कम काय आहे की ट्युशन फी. ट्युशन फीचं जर आपण इथं उदाहरण घेतलं तर एंट्री कशी होते की ट्युशन फी अकाउंट डेबिट टू ॲडव्हान्स ट्युशन फी अकाउंट, अशी जर्नल एंट्री होते. मग आता इथं आपण इन्कम अकाउंट हे कुठं नोंदवतो, ट्युशन फी इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर ट्युशन फी आपण तिथं जर ट्रान्सफर केलेली असेल तर त्यामध्ये जे ॲडव्हान्स ट्युशन फी आहे ते काय केलं जातं, लेस केलं जातं आणि आउटरला करंट इयरची नेट ट्युशन फी ही घेतली जाते. म्हणजेच पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या रिलेटेड इन्कममधून लेस केलं जातं. आणि दुसरा इफेक्ट टू ॲडव्हान्स इन्कम अकाउंट जे आपण क्रेडिटला घेतो त्याचा इफेक्ट कुठं होतो, ती लायबिलिटी म्हणून. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला तिथं ॲडव्हान्स ट्युशन फी म्हणून घेतली जाते, कारण ते इन्कम पुढच्या वर्षीचं आहे. पुढच्या वर्षीचं इन्कम असेल तर या वर्षीचं करंट इयरचं काय असणार आहे, ती ऑब्वियसली लायबिलिटी असणार आहे आणि त्यामुळं बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला ते ॲडव्हान्स ट्युशन फी म्हणून ती घेतली जाते. तर अशा पद्धतीने आपण या ॲडव्हान्स इन्कम ॲडजस्टमेंटची एंट्री आणि त्याचे 2 इफेक्ट हे कसे केले जातात ते आपण पाहिले. त्यानंतर आपण या ॲडजस्टमेंटविषयी काही महत्त्वाचे नोट्स पण आहेत. तर पहिलं जे इम्पॉर्टंट आहे की ॲडव्हान्स इन्कमला आणखीनही काही नावाने इथं समजलं जातं. त्यामध्ये पहिलं आहे प्री रिसिव्ड इन्कम, त्यानंतर दुसरं आहे अनअर्न इन्कम आणि तिसरं जे आहे इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न. म्हणजे इन्कम रिसिव्ह तर झालेलं आहे पुढच्या वर्षीचं, पण ते या करंट इयरचं उत्पन्न नाही. तर अशा पद्धतीनं ॲडव्हान्स इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, अनअर्न इन्कम, इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न या चारही ॲडजस्टमेंटचा अर्थ हा एकच होतो. तर तो अर्थ आहे की नेक्स्ट इयर्स इन्कम रिसिव्ड इन दी करंट इयर. ठीक आहे. त्यानंतर ही जी ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हान्स इन्कम ही विजिबल ॲडजस्टमेंटसुद्धा होऊ शकते. सीन बिलो इन द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो की कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑफ ₹500, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑफ ₹1000. अशा प्रकारे तिथं स्पष्ट त्याचा उल्लेख तिथं केलेला असतो. आणि हिडन ॲडजस्टमेंट ते लपलेले असतात कुठं की जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. इन्कम फॉर मोर दॅन 12 months सीन इन ट्रायल बॅलन्स. तर आता इथं आपल्याला कमिशन रिसिव्ड दिलेलं आहे. कमिशन रिसिव्ड दिलेलं असेल तर तिथं 12 महिन्यापेक्षा जास्त तिथं मंथ्स तिथं इंडिकेट केलेलं असतं. कमिशन रिसिव्ड आणि त्याच्या पुढे लिहिलेलं असतं 15 months, 18 months
असा त्याचा तिथं उल्लेख केलेला असतो. 15 मंथ्स याचा अर्थ काय होतो की 3 महिन्याचं म्हणजे पुढील नेक्स्ट इयरमधल्या 3 महिन्याचं कमिशन आपल्याला इथं ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. किंवा 18 मंथ्स तिथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल तर 6 महिन्याचं म्हणजे नेक्स्ट इयरमधल्या 6 महिन्याचं कमिशन इथं आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे ते ॲडजस्टमेंट हे जे हिडन ॲडजस्टमेंट आहे ते ट्रायल बॅलन्समध्ये अशा पद्धतीनं दिलं जातं. त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतो. त्यानंतर तर अशा पद्धतीनं हे 3 महत्त्वाचे मुद्दे या जे आपलं 7वी ॲडजस्टमेंट ॲडव्हान्स इन्कमच्या बाबतीत पाहिलं आपण. तर आतापर्यंत आपण एकूण 7 फंडामेंटल ॲडजस्टमेंट हे पाहिलेले आहेत आणि हे 7 फंडामेंटल ॲडजस्टमेंट तुम्ही पूर्णपणे समजून घेतलात तर फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. आणखीनही काही ॲडजस्टमेंट आहेत म्हणजे बरेचसे आपले 30 ते 35 आपले ॲडजस्टमेंट आहेत. पण जे आपल्याला 11वीमध्ये जे महत्त्वाचे जे ॲडजस्टमेंट आहेत ते अजून काही ॲडजस्टमेंट आहेत ते आपण पुढील भागात पुढील लेक्चरमध्ये आपण त्याचा अभ्यास करूया. हॅलो स्टुडंट, वेलकम टू ऑनलाईन क्लास 11 कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 9 फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न. विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट्स ऑफ अ सोल ट्रेडिंग कन्सर्न शिकत आहोत. हे सिरीजमध्ये आपण घेत आहोत. या आधीच्या भागात फायनल अकाउंटशी रिलेटेड 7 ॲडजस्टमेंट शिकलो की जे फ्रिक्वेंट आणि फंडामेंटल आहेत. त्यामध्ये आपण क्लोजिंग स्टॉक, डेप्रिसिएशन, प्रिपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रिपेड इन्कम, त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम अशा प्रकारचे आपण 7 ॲडजस्टमेंट याची माहिती घेतलेली आहे. आज आपण आणखी एक ॲडजस्टमेंट्स शिकणार आहोत. त्याचे नाव आहे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट्स. हे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट्स या फॉर्म्युला ॲडजस्टमेंटमध्ये 3 गोष्टी किंवा 3 ॲटम्स आहेत. हे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट 3 गोष्टीशी रिलेटेड आहे. 1 डेटर, 2 बॅड डेट्स आणि 3 RDD. तर इथं बघा आपल्याला इम्पॉर्टंट नोट्समध्ये इथं 3 ॲटमची आपल्याला नावं दिलेली आहेत. डेटर्स, बॅड डेट्स आणि रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. त्याचाच आपण शॉर्ट फॉर्म RDD असं केलेलं आहे. सर्वात पहिले या तिन्ही गोष्टींचा या तिन्ही ॲटमचा अर्थ आपण जाणून घेऊया. पहिला इथं ॲटम आहे डेटर्स. डेटर्स means person from certain amount is receivable. Means debtors is a person from whom we have to receive our money, because person to whom we have sold goods on credits, and debtors on person from whom certain amounts is receivable. म्हणजे बिझनेसने ज्या व्यक्तीला उधारीवर गुड्स विकले आहेत आणि त्याचे बिल अजून मिळालेले नाही त्यांना आपण काय म्हणतो, डेटर्स. त्यानंतर दुसरा इथं ॲटम आहे त्याचं नाव आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज. बिझनेस डेटरला बिलाचे पैसे मागतो म्हणजे बिझनेस डेटर्सला उधारीवर विक्री केलेली असते आणि ती उधारी तो मागतो, तेव्हा डेटर्स ते बिल पेड करू शकत नाही. का तर एक तर तो इन्सॉल्वंट झालेला असेल, दिवाळखोर झालेला असेल, किंवा अशी काही घटना घडलेली असेल की ज्यामुळे तो गायब झालेला असतो, किंवा त्याची मृत्यू झालेली असेल. म्हणजे बिझनेस त्या डेटर्सकडे जेवढा पैसा मागतो ती मिळण्याची उमेद ही संपते, म्हणजे तो पैसा हा बुडतो, ते मिळू शकत नाही. लॉस इन्कर्ड ड्यू टू इररिकवरेबल डेट्स फ्रॉम डेटर्स.
म्हणजे डेटर्सकडून जे येणं असतं ते आपण रिकवरेबल करू शकत नाही, रिकवर करू शकत नाही, म्हणजे वसूल करू शकत नाही. डेटर्सकडून जे डेट्स मिळणार होतं ते बिझनेस रिकवर करू शकत नाही, म्हणजे वसूल करू शकत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, बॅड डेट्स. त्यानंतर तिसरा इथं आयटम दिलेला आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, RDD. काही वेळेस काय होतं की बिझनेस ज्याला गुड्स उधारीवर विकलेले आहे त्याला आपण डेटर्स असे म्हणतो. आणि तो डेटर्स ज्या वेळेस बिझनेस त्याच्याकडे पैसा मागतो तेव्हा पैसे देताना आज देतो उद्या देतो अशी ढकलचाल तो करत असतो, म्हणजे पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करत असतो. आणि तो असंही सांगत नाही की मी पैसे देणार नाही आहे किंवा मी देऊ शकत नाही, असंही तो स्पष्ट इथं सांगत नाही किंवा बोलत नाही, म्हणजे टाळत असतो. त्यामुळे आपल्याला असे वाटते की त्या डेटर्सकडून जे पैसा मिळण्याची शक्यता आहे त्याची शक्यता खूप कमी होते, म्हणजे उमेद ही खूप कमीच होते. म्हणजे त्याच्याकडून पैसा मिळतील याची शंका निर्माण होते. म्हणजे काय होतं मग, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आपण जेवढे काही डेटर्स आहेत त्यापैकी 2% किंवा 5% अमाऊंट ही अशी आहे की ती बुडण्याची शक्यता आहे, असा आधीच विचार करून बिझनेसने त्याची प्रोव्हिजन केलेली असते, तरतूद केलेली असते. म्हणजे काही डेटर्स हे देण्याचं टाळाटाळ करत असतातच आणि त्याची प्रोव्हिजन बिझनेस हे आधीच बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जेवढे टोटल डेटर्स आहेत त्या टोटल डेटर्सपैकी 2%, 5%, 3% बुडण्याची शक्यता आहे असं गृहीत धरूनच त्याची प्रोव्हिजन केलेली असते. त्याला आपण काय म्हणतो, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स किंवा RDD. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या 3 ॲटमचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण पुढे बघूया की हे जे 3 ॲटम आहेत, हे जे 3 ॲटम ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असेल तर त्याला आपण काय म्हणतो की ओल्ड डेटर्स, ओल्ड बॅड डेट्स अँड ओल्ड RDD. इथं दिलेलं आहे बघा, गिवन इन ट्रायल बॅलन्स. जर गिवन इन ट्रायल बॅलन्समध्ये हे 3 ॲटम दिलेले असतील, डेटर्स डेबिट साईडला, बॅड डेट्स डेबिट साईडला आणि RDD हे क्रेडिट साईडला दिलेलं असेल, तर हे ओल्ड डेटर्स, ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड RDD म्हणून समजले जाते. आणि त्याचा इफेक्ट हा फायनल अकाउंट्समध्ये एकाच ठिकाणी हा केला जातो. आणि त्यानंतर खाली दिलेलं आहे गिवन इन ॲडजस्टमेंट्स. आणि या 3 ॲटम जर ॲडजस्टमेंटमध्ये, ट्रायल बॅलन्सच्या खाली प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिलेले असतात, या ॲडजस्टमेंटमध्ये या जर तिन्ही गोष्टी दिलेल्या असतील, डेटर्स, बॅड डेट्स आणि RDD, तर त्याला काय म्हणलं जातं, न्यू डेटर्स, न्यू बॅड डेट्स अँड न्यू RDD असं त्याला म्हणलं जातं. आणि या न्यू डेटर्स, न्यू बॅड डेट्स अँड न्यू RDDचा 2 ठिकाणी त्याचा इफेक्ट हा ट्रायल बॅलन्स फायनल अकाउंट्स तयार करत असताना 2 ठिकाणी ते ट्रान्सफर केले जाते. तर आज आपण जे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहेत ते हे ट्रान्सफर कसे केले जाते ते आपण बघूयात. तर हे जे ओल्ड RDD, न्यू RDD, ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, ओल्ड डेटर्स, न्यू डेटर्स हे जे आहे हे फायनल अकाउंट्समध्ये 2 स्टेटमेंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. पहिलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरं स्टेटमेंट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तर या 2 ठिकाणी या ओल्ड आणि न्यू ॲटमचं तिथं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. तर आपण 1 बाय 1 बघूयात. आधी गिवन इन ट्रायल बॅलन्स म्हणजे जे ओल्ड डेटर्स, ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड RDD आहे ते ट्रान्सफर कुठे केले जातं ते बघूयात. ओल्ड जे डेटर्स आहेत, ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड RDD याचं मी सांगितलं की ट्रायल बॅलन्समध्ये ॲज पर गिवन ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर एकच इफेक्ट होतो. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले डेटर्स बघूयात. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले डेटर्स हे ओल्ड डेटर्स आहेत.
ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे डेटर्स आहेत गोज टू बॅलन्स शीट ॲसेट साईडला. ते कुठे घेतलं जातं? बॅलन्स शीटमध्ये जे राईट हँड साईडला ॲसेट्स असतं त्या ॲसेट्समध्ये ते डेटर्स हे घेतले जातात. एकच इफेक्ट. त्यानंतर दुसरं ओल्ड बॅड डेट्स की जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं. ओल्ड बॅड डेट्स गोज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. म्हणजे जे ओल्ड ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं जे बॅड डेट्स असतात ते बॅड डेट्स कुठे घेतलं जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. त्यानंतर तिसरं इथं ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. ते हे जरा थोड्या वेळापुरतं आपण बाजूला ठेवूया. म्हणजे याचा इफेक्ट हा एकच होतो पण तो नंतर आपण शेवटी करूया. ठीक आहे. आता सपोज आपण इथं डेटर्स घेतलेत. डेटर्स इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला 9,600 मी इथं ॲझ्युम्शन अमाऊंट घेतलेली आहे. त्यानंतर बॅड डेट्स आणि त्यानंतर RDD आपण थोड्या वेळापुरतं थांबूया. त्याचा इफेक्ट आपण शेवटी नंतर करूया. त्यानंतर बघूयात की गिवन इन ॲडजस्टमेंट. ज्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले डेटर्स, बॅड डेट्स आणि RDD यांचा 2 ठिकाणी इफेक्ट होतो आणि यांना न्यू डेटर्स, न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD आहेत ते. आता जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले जे डेटर्स आहेत तर ॲडजस्टमेंटमध्ये असं दिलेलं असेल की अनरेकॉर्डेड सेल्स किंवा अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न अशी जर ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर हे नवीन डेटर्स आहेत. आणि नवीन डेटर्स जर असतील तर डेटर्समध्ये वाढ होणार आहे. आणि जर सेल्स रिटर्न असेल आणि ते अनरेकॉर्डेड असेल तर ते लेस होणार आहे. ठीक आहे. तर याचा पहिला इफेक्ट आहे की डेटर्स वाढणार आहेत. ठीक आहे. डेटर्स वाढणार आहेत. तर याचा पहिला इफेक्ट कुठं होणार आहे की बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे ओल्ड डेटर्स आहेत ते अनरेकॉर्डेड सेल्स असेल तर ते ॲड होणार आहेत आणि अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न असेल तर लेस होणार आहेत. इथं मी जे दिलेलं आहे ते अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न दिलेलं आहे. तर जे 600 आहेत ते त्याच्यामधून लेस केले तर राहिले किती डेटर्स मग टोटल? तर 9,000. ठीक आहे. याचा पहिला इफेक्ट झाला. लक्षात आलं? अनरेकॉर्डेड सेल्स असेल तर ते डेटर्समध्ये ॲड होतं कारण ते वाढतात आणि अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न असेल तर ते लेस केलं जातं. मग इथं मी ॲड ऑर लेस असं दोन्ही केलेलं आहे. पण इथं जे दिलेलं आहे मी लेस म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न म्हणून 700 रुपये तिथं दिलेलं आहे. याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो मग? याचा दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे सेल्स दिलेलं असतं ते सेल्समध्ये ॲड होतं. दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स म्हणून आपण जे घेतो त्या बाय सेल्स या अमाऊंटमध्ये सेल्सच्या अमाऊंटमध्ये ते ॲड केलं जातं. तर हा दुसरा इफेक्ट. त्यानंतर गिवन इन ॲडजस्टमेंटमधलं दुसरं जे आयटम आहे 5 नंबरचं बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. ठीक आहे. न्यू बॅड डेट्स म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये ते दिलेले असतात. मग याचा फर्स्ट इफेक्ट कुठं होतो? तर त्याचा फर्स्ट इफेक्ट सुरुवातीला बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहेत त्या डेटर्समधून लेस केलं जातं. इथं मी दिलेलं आहे बघा. आधी जे ओल्ड डेटर्स आहेत 9,600 9,600 त्यामध्ये लेस अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न होते ते लेस केले 9,000 आणि मग त्यानंतर इथं न्यू बॅड डेट्स जे आहेत की जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत ते 200 ते लेस केल्यानंतर मग डेटर्स किती राहिले? 8,800. ओके. 8,800. त्यानंतर या न्यू बॅड डेट्सचा दुसरा इफेक्ट कुठे होतो? डेटर्समधून आपण लेस केलं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. दुसरा इफेक्ट जो आहे तो जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे ओल्ड बॅड डेट्स होते त्या ओल्ड बॅड डेट्समध्ये हे जे न्यू बॅड डेट्स आहेत 200 ते ॲड केलं जातं. ठीक आहे. ॲड न्यू बॅड डेट्स ॲज पर ॲडजस्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर गिवन इन ॲडजस्टमेंटमधलं तिसरं जो आयटम आहे RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स हेही न्यू आहे आणि याचे 2 इफेक्ट्स होतात. तर याचा पहिला जो इफेक्ट्स आहे तो पहिला इफेक्ट्स डेटरमधून लेस केलं जातं. डेटरमधून लेस केलं. डेटर हे इज ॲसेट्स आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे डेटर्स आहेत त्या डेटर्समधून लेस केलं जातं. आता इथं आपले ओल्ड डेटर्स मायनस
अनरेकॉर्डेड सेल्स रिटर्न लेस करून 9,000 अमाऊंट होती, त्यामधून आपण न्यू बॅड डेट्स 200 लेस केले, 8,800 अशी अमाऊंट डेटर्सची बॅलन्स शिल्लक राहिली. त्यामधून आपण लेस न्यू RDD 100 रुपीज लेस केले. न्यू RDD किती आहेत? 100. त्या 100 रुपीज आपण लेस केले तर आउटरला नेट डेटर्सची अमाऊंट आपल्याला मिळते 8,700. म्हणजे न्यू RDDचा पहिला इफेक्ट की ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्समधून लेस केलं जातं. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बॅड डेट्समध्ये ॲड केलं जातं. म्हणजे ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, त्यामध्ये न्यू बॅड डेट्स ॲड केलं जातं आणि त्यामध्ये नंतर न्यू RDD ही लेस केलं जातं. म्हणजे हे तिन्ही आयटम ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD हे लेस केली ॲड केली जाते. हे तिन्ही आयटम काय केले जाते? तिन्ही आयटमची अमाऊंट ही ॲड केली जाते. आणि त्यानंतर आपण जे बाजूला ठेवलेलं होतं कोणतं की गिवन इन ट्रायल बॅलन्समधलं जे तिसरं RDD जे आहे ओल्ड RDD की जे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला दिलेलं असतं ते RDD त्याचा इफेक्ट एकच ठिकाणी होतो. तर ते RDD या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस करायचे. म्हणजे कसं की ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD या तिन्ही आयटमची टोटल केल्यानंतर त्या टोटलमधून ओल्ड RDD की जे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला दिलेलं असतं तेवढी अमाऊंट ती त्यामधून लेस करायची आणि राहिलेली ती नेट अमाऊंट जी आहे टोटल ती आउटर साईडला घ्यायची. तर अशा पद्धतीनं हे जे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आहे हे फॉर्म्युला ॲडजस्टमेंट आपण बघितलेलं. थोडंसं मुलांना इथं कन्फ्युजन होते पण व्यवस्थितरित्या आपण बघितलं की आपल्याला सोपं जातं. म्हणजे सिक्वेन्सनं आपण ही ओल्ड RDD न्यू RDD आपल्याला समजलं. ओल्ड RDD कशाला म्हणतो, न्यू RDD कशामध्ये दिलेलं असतं आणि ते ट्रान्सफर करत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दोनच ठिकाणी होतं. ओल्ड RDD ओल्ड जे RDD असेल, ओल्ड डेटर्स असेल, ओल्ड बॅड डेट्स असेल त्याचा इफेक्ट एकच होतो की तो ट्रायल बॅलन्समध्ये दिले असतं. आणि न्यू RDD न्यू डेटर्स आणि न्यू बॅड डेट्स हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात आणि त्याचा इफेक्ट दोन ठिकाणी होतो. आणि तो कसा होतो ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे जर आपण असं वरवर पाहता बघितलं तर क्रिटिकल वाटतं पण ते क्रिटिकल नाही आहे, अगदी सोपं आहे. आणि आपण जर ते लक्ष देऊन आपण समजून घेतलं तर ते सहजरित्या आपल्याला समजतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण ते 7 ते 8 आपण ॲडजस्टमेंट बघितले की ज्यांनी मेजॉरिटी फायनल अकाउंट्सच्या प्रॉब्लेममध्ये हे दिलेले असतात. त्यानंतर आपण फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम हे प्रत्यक्षात आपण कसे सोडवले जातात ते उदाहरणं घेऊन आपण बघूया. Hello student, welcome to online class 11 Commerce Bookkeeping and Accountancy chapter number 9 Final Accounts of a Proprietary Concern. आज आपण जे शिकणार आहोत ते फायनल अकाउंट्स ऑफ अ सोल ट्रेडिंग कन्सर्न यांच्याशी रिलेटेडच आहे आणि ते म्हणजे स्टेप्स ऑफ सॉल्व प्रॉब्लेम ऑफ फायनल अकाउंट्स. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण फायनल अकाउंट्स कसे तयार केले जाते, का तयार केले जाते, प्रॉब्लेममध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या असतात, त्यानंतर त्यावरून या दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्यावरून काय दिलेलं असतं तर ट्रायल बॅलन्स आणि त्याच्याखाली ॲडजस्टमेंट्स आणि त्यावरून फायनल अकाउंट्स हा कसा तयार केला जातो. त्यानंतर आपण बघितलं की ॲडजस्टमेंट्स हे 7 ते 8 जे ॲडजस्टमेंट आहेत त्याची डिटेल्समध्ये आपण माहिती शिकलेली आहोत. तर आज आपण शिकणार आहोत 10 स्टेप्स टू सॉल्विंग दी प्रॉब्लेम. जेव्हा एक्झाममध्ये आपल्यासमोर फायनल अकाउंट्सवरचा प्रॉब्लेम असेल तेव्हा प्रॉब्लेममध्ये आधी ट्रायल बॅलन्स आणि त्याच्याखाली ॲडजस्टमेंट दिलेले असतील. मग त्यामध्ये विजिबल ॲडजस्टमेंट पण दिलेले असतील आणि हिडन ॲडजस्टमेंट पण दिलेले असतील. तर हे प्रॉब्लेम सॉल्व करताना या जे
स्टेप्स दिलेले आहेत, त्या स्टेप्सच्या आधारे 1 बाय 1 आपल्याला प्रॉब्लेम हे सहजपणे सोडवता येईल. तर आपल्याला ते माहीत असणे गरजेचे आहे. तर त्या आज आपण स्टेप्स पाहूयात. पहिली स्टेप्स आहे रीड अँड अंडरस्टँड दी होल प्रॉब्लेम. म्हणजे पूर्णपणे आपण सुरुवातीला प्रॉब्लेम सोल्युशन करण्याआधी तो प्रॉब्लेम रीड अँड अंडरस्टँड पूर्णपणे वाचून काढायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. जर आपण लक्षपूर्वक जर ते प्रॉब्लेम आपण रीड केलेला असेल, समजून घेतलेलं असेल, तर आपल्या लक्षात येतं की हे कुणाचं फायनल अकाउंट्स तयार करायचं आहे. प्रोप्रायटरचं नाव आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर बिगिनिंग दी इयर, कोणता इयर आहे की बाबा 1 एप्रिल 2018. त्यानंतर एंडिंग इयर 31 मार्च 2019 हे लक्षात येतं. त्यानंतर विजिबल ॲडजस्टमेंट कोणते आहेत, हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला कीप इन माइंड, ते आपल्या लक्षात ठेवावे लागेल. ही पहिली स्टेप आपल्याला सुरुवातीला रीड अँड अंडरस्टँड प्रॉब्लेम पूर्ण वाचून घेणं आणि ते समजून घेणं आणि मग त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हे लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ड्रॉ द नेसेसरी अकाउंट्स अँड स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम आपल्याला जेव्हा सोडवायचा आहे तेव्हा फेस टू फेस, तर समोरासमोर च्या पेजवर आपल्याला ते प्रॉब्लेम हे सोडवणं गरजेचं आहे. म्हणजेच लेफ्ट पेजवर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्याच खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे ड्रॉ करावे लागते आणि त्याच्या समोरच्या पेजवर बॅलन्स शीट हे आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे. म्हणजे हे दुसरी स्टेप की जेव्हा आपण अकाउंट्स आणि स्टेटमेंट जेव्हा आपण त्याचे फॉर्मॅट ड्रॉ करतो तेव्हा या पद्धतीने आपण ते ड्रॉ केले पाहिजेत. म्हणजे फॉर्मॅट आपण ते आखून घेतली पाहिजे. त्यानंतर तिसरी स्टेप इथं काय दिलेलं आहे की पास द ॲडजस्टमेंट एंट्रीज. मग ते विजिबल अँड हिडन म्हणजे काय की बॅलन्स शीटच्या खाली, बॅलन्स शीट म्हणजे आपण समोरच्या पेजवर बॅलन्स शीट ड्रॉ करतो आणि बॅलन्स शीटच्या खाली काही जागा तिथं रिकामी असते, तर त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंटच्या एंट्री करून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात त्याच्या जर्नल एंट्री आपल्याला तिथं प्रॉपरली करून घेणं गरजेचं आहे. तर उदाहरणार्थ बघितलं क्लोजिंग स्टॉक असेल, क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट असेल तर क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. डेप्रिसिएशनची एंट्री असेल तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. तर अशा पद्धतीने त्याच्या एंट्र्या हे जिथं आपण बॅलन्स शीट आखून घेतो त्याच्या खाली त्या जर्नल एंट्री आपण करून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथी जी स्टेप आहे, चौथी स्टेप काय आहे की पुट द डॉट्स ऑन द ॲटम्स ऑफ ट्रायल बॅलन्स हॅविंग ॲडजस्टमेंट्स. तर याच्यामध्ये काय की ॲडजस्टमेंटमध्ये आणि ट्रायल बॅलन्समध्ये जे ॲटम्स दिलेले असतात, म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये आता उदाहरणार्थ डेप्रिशिएशन ऑन मशिनरी, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, त्यानंतर ऑलरेडी 5% क्रिएट ऑन डेटर्स, अशा प्रकारचे जे ॲडजस्टमेंट दिलेले असतात ॲडजस्टमेंटमध्ये. तर ट्रायल बॅलन्समध्ये जिथं डेटर्स असेल तिथं डॉट करणे किंवा मशिनरी आहे तिथं ते डॉट करणं किंवा फर्निचर जिथं दिलेलं आहे तिथं डॉट करणं. म्हणजे ज्या ज्या ॲटमला जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत ट्रायल बॅलन्समध्ये जे ॲटम दिलेले असतात त्यावर जर ॲडजस्टमेंट खाली दिलेलं असेल तर त्या ॲटमवर आधी डॉट करून घेणं. जर असं डॉट केलेलं असेल तर आपल्याला त्याचे ॲडजस्टमेंटमधले जे 2 इफेक्ट करावे लागतील ते आपण विसरणार नाही. म्हणजे परफेक्टली आपण ते ॲडजस्टमेंट जे आहे त्याचे 2 इफेक्ट आपल्याला देता येतील. डॉट करून घेतल्यानंतर 5वं जे इफेक्ट आहे पोस्टिंग द ॲटम्स ऑफ ट्रायल बॅलन्स, पोस्टिंग द ॲटम्स ऑफ ट्रायल बॅलन्स टू द अकाउंट्स अँड ॲडजस्टमेंट्स. फर्स्ट इफेक्ट म्हणजे याचा अर्थ काय आहे की आता आपल्याला ट्रायल बॅलन्सकडे यायचं आहे. पूर्ण ट्रायल बॅलन्समध्ये ॲटम्स दिलेले असतात आणि त्याचे डेबिट आणि क्रेडिट जे बॅलन्सेस असतात ते डेबिट कॉलममध्ये आणि क्रेडिट कॉलममध्ये दिलेले असतात. ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस असतील तर त्याचे डेबिट बॅलन्सेस डेबिट कॉलममध्ये दिलेले असतात आणि लॅबिलिटीज आणि इन्कम असेल तर त्याचे क्रेडिट कॉलममध्ये त्याचे बॅलन्सेस दिलेले असतात.
तर 1 बाय 1 सुरुवातीला ओपनिंग स्टॉक दिलेलं असतं, तर ओपनिंग स्टॉक हे कुठे ट्रान्सफर होत असतं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर असं 1 बाय 1 प्रत्येक ट्रायल बॅलन्समधले प्रत्येक जे आयटम दिलेलं असतं ते ट्रान्सफर करायचं. ट्रेडिंग अकाउंटला असेल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीटला ते जात असेल तर बॅलन्स शीटला. तर अशा प्रकारे ते जे वन इफेक्ट आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे ॲटम असतात त्यांचा वन इफेक्ट होत असतं. आणि जर हिडन असतील तर त्याचे 2 होतात, पण विजेबल आणि ट्रायल बॅलन्समध्ये ॲटम असेल तर त्याचं 1 इफेक्ट होतं. आणि ते 1 बाय 1 आधी ट्रायल बॅलन्समधल्या ॲटम अकाउंट्स आणि स्टेटमेंटला आपण ट्रान्सफर करून घेतलं जातं. म्हणजे ते आधी घ्यावं. म्हणजे 5वी स्टेप. सुरुवातीला प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करावं, त्यानंतर अकाउंट्स आणि बॅलन्स शीटचं फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलं पाहिजे, त्यानंतर ॲडजस्टमेंट जे दिलेले आहेत त्याच्या जर्नल एंट्री या तयार करून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग ज्या ज्या ट्रायल बॅलन्समधील ॲटमला इथं ॲडजस्टमेंट दिलेली आहे तिथं डॉट करून घ्या. आणि जे 5वं आता मी सांगितलं की पोस्टिंग, प्रत्येक ट्रायल बॅलन्समधलं फर्स्टपासून ते लास्ट जे ॲटम दिलेलं आहे ते प्रत्येक सिक्वेन्सनुसार ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीटला ट्रान्सफर क्रमाक्रमाने ट्रान्सफर करणं म्हणजे त्याचा 1 इफेक्ट झालेला आहे. आणि हे ट्रान्सफर करत करत आपण जेव्हा आता मशिनरीवर येतो, मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिशिएशन आहे, तर मशिनरीपर्यंत आल्यानंतर तिथे आपण डॉट दिलेलं असतं, मग त्याचे 2 इफेक्ट होतात. ठीक आहे. तर मग काय केलं जातं की ते जे मशिनरी काय ॲसेट्स आहे, बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला ती मशिनरी घेतली जाते. मशिनरीची अमाऊंट आपल्याला इनरला घ्यावी लागणार आहे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे ज्या ज्या ॲटमवर ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण डॉट करून घेतल्यानंतर ते ॲटम आपण जेव्हा ट्रायल बॅलन्समधलं 1 इफेक्ट आपण देत असतो तेव्हा त्या सगळ्या ॲटमची अमाऊंट आपल्याला कुठे लिहायचं आहे, इनर कॉलममध्ये लिहायचं आहे. कुठे लिहायचं आहे, इनर कॉलममध्ये ती घेतली पाहिजे. आणि मग नंतर त्याचे जे ॲडजस्टमेंट आहेत ते ॲड आणि लेस करून नंतर ते आउटर कॉलमला घेतलं जातं. त्यानंतर 6वी स्टेप बघूयात. 6व्या स्टेपमध्ये काय दिलेलं आहे की गिव्ह इफेक्ट्स टू द ॲडजस्टमेंट एंट्रीज एक्सेप्ट शोन इन द स्टेप 7. आता इथं बघा, गिव्ह इफेक्ट्स टू द ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये जे दिलेले असतात त्याचे 2 इफेक्ट होतात. ॲडजस्टमेंटमध्ये जे दिलेले आहेत त्याचे 2 इफेक्ट होतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 इफेक्ट होतात. पहिला आपण इफेक्ट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले ॲटम आपण ट्रान्सफर त्या अकाउंटला, रिलेटेड अकाउंटला, स्टेटमेंटला आपण केलेला, तेव्हा एक इफेक्ट हा झालेला आहे. आता आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. दुसरा इफेक्ट इथं जनरली काय सांगितलेलं आहे, एक्सेप्ट शोन इन द 7 स्टेप्स असं म्हणलं आहे. म्हणजे खाली बघा, आपल्याला खालच्या 7 स्टेपमध्ये काय दिलेलं आहे की डेटर्स असेल, क्रेडिटर्स असेल, बॅड डेट्स असेल, RDD असेल किंवा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऑन क्रेडिटर्स असेल, याच्या संदर्भातले जर ॲडजस्टमेंट तिथं दिलेले असतील तर त्याला आपण सेकंड इफेक्ट द्यायचं नाही, त्याला सोडून बाकीचं असेल. त्याला सोडून बाकीचं काय आहे, डेप्रिशिएशन असेल, प्रिपेड एक्सपेन्सेस असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, जे इतर जे ॲडजस्टमेंट आहेत त्या इतर ॲडजस्टमेंट तिथं जे दुसरा इफेक्ट, आता प्रिपेड एक्सपेन्सेस आहे, आपल्याला रेंट तिथं दिलेलं आहे ट्रायल बॅलन्समध्ये, रेंट ऑफ ₹1000, ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे इनर कॉलमला, आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे की प्रिपेड रेंट ऑफ ₹100 असं जर दिलेलं असेल तर ते प्रिपेड काय होतं की ते लेस होतं. आणि मग ते रेंट जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तिथं रेंटच्या तिथं लेस प्रिपेड रेंट, इनरला 100 आणि आउटरला 1000मधून 100 लेस केले की 900 आपण आउटरला. तर मग अशा प्रकारचे प्रिपेड एक्सपेन्सेस, प्रिपेड इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक असेल, डेप्रिशिएशन असेल, असे जे ॲडजस्टमेंट आहेत ते या 6 स्टेप्सनुसार ते आधी ते ॲडजस्टमेंटला दुसरा इफेक्ट द्यायचा. पहिला इफेक्ट तर आपण ट्रायल बॅलन्स म्हणजे पहिला इफेक्ट आपण दिलेलाच आहे 5व्या याच्यामध्ये स्टेप्समध्ये. 6व्या याच्यामध्ये दुसरा इफेक्ट द्यायचा. फक्त कोणते एक्सेप्शन, ॲडजस्टमेंट ऑफ दी डेटर्स, क्रेडिटर्स, बॅड डेट्स, RDD, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऑन क्रेडिटर्स. आणि मग ते दिल्यानंतर 7वं जे आपलं स्टेप्स आहेत त्याच्यानंतर पुढे आपल्याला मग जे फॉर्म्युलेचे जे ॲडजस्टमेंट असतात, मग डेटर्स विषय असेल, क्रेडिटर्स विषय असेल, बॅड डेट्स विषय असेल, RDD विषय असेल, ते आपल्याला तिथं इफेक्ट, सेकंड इफेक्ट हा द्यायचा आहे.
त्यानंतर 8व्या नंबरचा जो इथं स्टेप्स आहे, त्यानंतर आता हे सगळे आपल्याला इफेक्ट देऊन झाले. ट्रायल बॅलन्समध्ये सगळे आयटम आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर केलं. त्यानंतर पोस्टिंग त्याची केली. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देऊन पूर्ण झाले. आता आपलं काम बाकी काय राहतं की टोटलिंग आणि कास्टिंग आणि बॅलन्सिंग. कास्टिंग म्हणजे काय, टोटल करणं. ठीक आहे. मग आता 1 बाय 1 पहिल्यांदा आपल्याला इथं 8व्या स्टेपमध्ये जे आहे ते क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट हे क्लोज करायचं आहे. आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटवरचं वरून काय बॅलन्स मिळतं, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. ठीक आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची टोटल केली जाते आणि जर डेबिट साईडची टोटल जास्त असेल तर ग्रॉस लॉस, क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट असेल तर पुढे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं जातं. ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ते डेबिटला ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे आणि त्याचं बॅलन्स ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर पुढे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करावं लागणार आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर येणारं जे बॅलन्स आहे ते आपल्याला कुठे ट्रान्सफर करावं लागतं, कॅपिटल अकाउंटला. कॅपिटल ही काय, लॅबिलिटीज. आणि लॅबिलिटी असल्यामुळं बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला ते कॅपिटल फर्स्ट आयटम आपण घेत असतो. मग जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा क्लोज करतो तेव्हा त्या क्लोज केल्यानंतर आपल्याला बॅलन्स कोणतं मिळतं, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. नेट प्रॉफिट असेल तर ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड करतो. आणि नेट लॉस जर असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधून आपण लेस करतो. तर अशा पद्धतीने नेट प्रॉफिट आणि नेट लॉस आपण ट्रान्सफर करतो कॅपिटलमध्ये, बॅलन्स शीटमध्ये, लॅबिलिटी साईडला. आणि मग त्यानंतर आपल्याला शेवटची लास्ट स्टेप्स आहे ती म्हणजे टॅली द बॅलन्स शीट. हे सगळी पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर लॅबिलिटी आणि ॲसेट्स या दोन्ही साईडची टोटल केल्यानंतर टोटल ॲसेट्स इज इक्वल टू टोटल लॅबिलिटीज, हे दोन्ही टोटल आपले इक्वल आले पाहिजे, सेम आले पाहिजे. तर अशा पद्धतीने जे 10 स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत या स्टेप्सचा वापर करून आपण जेव्हा फायनल अकाउंट स्टेप बाय स्टेप सोडवतो तेव्हा ते सोप्या पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळेत आणि परफेक्टली हे प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतं, सोल्युशन करता येतं. तर अशा प्रकारे हे 10 स्टेप्स महत्त्वाचे आहेत आणि ते आपण लक्षात ठेवून त्या पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर यानंतरच्या आपल्याला भागामध्ये प्रत्यक्षात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसे सोडवले जातात ते उदाहरणाच्या साहाय्याने आपण पाहूया.